किती सुंदर दिसते भाजी. आहा, मग ट्राय करायची आहे ना. चला तर मग करूया आपण ट्राय. पण त्याआधी मी ह्या व्हिडिओना माझा बराच लेट होतोय, तर मी एक अनाऊन्स करायचं आहे मला की मी आता पावसाळी सिरीज चालू करणार आहे. म्हणजे पावसाळी भाज्या असतील किंवा पावसाळी काही पदार्थ असतील तर ते मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही भाग चुकू नका आणि तेही नक्की आवर्जून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. चला आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सगळ्यात आधी आपण इथे घेतलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा कट करून. त्यानंतर घेतलेला आहे इथे एक मी टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा. आणि आपल्या रेसिपीचा उत्सव मूर्ती म्हणजे घेतलेला आहे आपण इथे काकडी. एक काकडी मी घेतलेली आहे मीडियम साईजची. त्यानंतर इथे घेतलेले आहेत काही मसाले. गरम मसाला घेतलेला आहे, हा कलरसाठी घेतलेला आहे लाल मसाला. हळद घेतलेली आहे, मोहरी. त्यानंतर घेतलेला आहे मी जिरं. इथे घेतलेलं आहे एक चिमटी असं मी हिंग पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे मी हा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. प्लस फोडणीला आपल्याला लागणार आहे तेल. तर आता आपण तयारी करूया आपल्या भाजीची. सो मी आता इथे ठेवलेले आहे चुलीवरती कढई आणि त्या कढईत टाकलेले मी 2 पळ्या इतकं भरून तेल टाकलेलं आहे. तर त्या तेलात आता मी टाकते कांदा. कांदा आणि टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो मला छानसा एकत्र भाजून घ्यायचा आहे. थोडीशी त्याची ग्रेव्ही तयार व्हावी म्हणून. आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे जिरं. सो मी आता वरून टाकलेलं आहे जिरं. त्यामध्ये ॲड करणार आहे मी मोहरी. तुम्ही म्हणाल तेलात का नाही टाकला. ॲक्च्युली तेलात मला तो करपलेलाचा जो वास होता तो नको होता, म्हणून मग मी असं हे वरून टाकलं. त्यामध्ये आता ॲड करणार आहे मी सर्व आपले घेतलेले मसाले. आपण आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत आपली मेन इन्ग्रेडियंट जे आहे. आणि आता आपण घेणार आहोत ते मिक्स करून. आपण न पाणी घालता त्याला व्यवस्थित झाकण देऊन 1-2 मिनिट फक्त शिजवणार आहोत. मी मीठ आणि सगळे मसाले एकत्रच ॲड केलेले आहेत. आता आपण हे उघडून बघूया. मी जास्त नाही 1-2 मिनिट फक्त मी झाकलं होतं. तुम्ही बघू शकता भाजीला तेल पण खूप छान सुटलं आहे. आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडंसं पाणी. पाणी टाकल्याहून आपल्याला हे थोडं अजून 1-5 मिनटं शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपली भाजी रेडी आहे. कलर बघू शकता भाजीला किती सुंदर आलेला आहे. आणि आता मी हे जरा शिजवून घेते. जे मी भाजीला 2 मिनटं झाकण देऊन शिजवलं होतं त्यामुळे हे भाजीला सुटलेलं तेल आणि त्याचा करा तो वरती आलेला आहे. तुम्ही बघू शकता भाजीला तेल पण छान सुटलं आणि जेवढं काही पाणी घातलं होतं ते सर्व पाणी भाजीतलं आटलेलं आहे. आता ही भाजी आपण काढून घेऊया. तर मंडळी बघू शकता आपली जी काकडीची भाजी होती ती बनवून तयार झालेली आहे. आणि भाजी दिसायला एवढी सुंदर दिसते की आणि खायला आणि वास एक नंबर सुटलेला आहे. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की मला सांगा. आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद.